झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार आपल्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत आणि जर आपण पाहतोय अवघी बारामती शोकाकुल झालेली आहे. एका बाजूला काटेवाडीतली दृश्य आहेत. अजित पवारांचा मूळ गाव आणि मूळ बंगला या ठिकाणी आहे आणि मोठ्या संख्येने आपण पाहतोय सकाळपासून अक्षरशः गर्दी म्हणजे रांग लागलेली आहे. दादांना अंतिम निरोप देण्यासाठी प्रत्येकाचीच या ठिकाणी एक वेगळी भावना आपल्याला पाहायला मिळते. डोंगर कोसळला सगळ्यांवर दुःखाचा. मी सांगू अनुपमा, मी मगापासून हे सगळी ही त्या तिथे जो चौथरा उभारलेला आहे तिथली सगळी दृश्य तिथली बघतोय. महाराष्ट्रातला जसा एकही मोठा बडा राजकीय नेता नाही की जो इथे अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलेला नाही. ही दृश्य बघताना मला अचानक असं वाटतंय की इथे अजित पवार दिसतील. म्हणजे अशा सगळ्या नेत्यांच्या मंडळी एवढी सगळी नेते इथे आणि इथे फक्त अजित पवारच नाही आहेत असं होत आहे. ते त्या दृश्यांना संपूर्ण पवार परिवार तिथे आहे या क्षणाला. मोठा कुटुंबाचा आपण बघितलं की कौटुंबिक त्यांचा विस्तार खूप मोठा आहे आणि सगळं कुटुंब दरवर्षी दिवाळी पाडव्याला एकत्र जमतं. सगळी मंडळी इथे आपल्याला दिसत आहेत. शरद पवार आहेत, त्यांच्या बाजूला त्यांचे बंधू प्रतापराव पवार आपल्याला मग अशी बघितली आणि सगळी पवार कुटुंब आहेत. पण पवार कुटुंब हे फक्त आपण त्यांचं रक्ताचं नातं असलेलं कुटुंब नाही, तर महाराष्ट्रभर ज्या कुटुंबाचा विस्तार होता. शरद पवारांचं राजकारण गेल्या 5 दशकाहून अधिक काळमध्ये ज्या प्रकारचं राहिलं आहे, विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर राहिलेला आहे, तसंच एक प्रकारे अजित पवारांचे होता. ज्या प्रकारे शरद पवार विविध संघटनांवरती ते अध्यक्ष होते, विविध संघटनांचे पॅट्रनेज त्यांच्याकडे होतं. मग त्या क्रीडा क्षेत्रातले असतील, साहित्य किंवा इतर क्षेत्रांमध्ये असं. तसंच अजित पवारांनी मधल्या काळामध्ये आपण बघितलं की काकांच्या पावलावरती पाऊल ठेवत अजित पवारही कधी खो खो संघटनेचे अध्यक्ष होते, कबड्डी संघटनेचे अध्यक्ष, या सगळ्या संघटनांमध्ये ते होते. आणि विशेष करून पुण्यातल्या ज्या सांस्कृतिक जो पुण्याचा परिप्रेक्ष्य होता त्याच्यातही अजित पवारांचा वावर आपण मधल्या काळामध्ये बघत होतो. त्यामुळे शरद पवारांच्या राजकारणाला त्यांनी एक प्रकारे त्याचाच कित्ता ते गिरवत होते आणि त्यामुळे आधी सगळी मंडळी आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात आलेली दिसतात. इथे ही सगळी मंडळी अजित पवारांचं काल जाण्याने अख्खा महाराष्ट्र हळहळला आणि असं फार कमी वेळा झालेलं आहे की एखादा राजकीय नेत्याचा असा अकाली मृत्यू होतो आणि त्या मृत्यूनंतर महाराष्ट्राला हा सगळा इतका दुःखाचा सागर कोसळतो. ते हळहळणं फक्त एका व्यक्तीच्या जाण्यामुळे नाही आहे, तर एक या वयात अजित पवारांना इथे त्यांचा अकाली मृत्यू होतो. कामात असताना त्यांचा मृत्यू तिथे होतो आणि उमेदीच्या काळात म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आपण किंवा देशाच्या राजकारणात अनुपमा 60-65च्या दरम्यानचं वय काय जाण्याचं नाही. आणि महाराष्ट्राने मधल्या काळामध्ये गेल्या विशेष करून दशकभरामध्ये जास्त या काळामध्ये खूप तरुण नेते गमावलेले आहेत. मग R.R. पाटील असतील, स्वतः अजित पवार आहेत, गोपीनाथ मुंडे आहेत, ही सगळी मंडळी अचानकपणे गेली, त्यांची अकाली एक्झिट झाली आणि त्यामुळे चटका लावून जाणार आहे. अजित पवार अत्यंत सगळ्यांची मिळून मिसळून वागणार होते आणि सगळ्या आज जे मी म्हटलं मग असे की आज सगळे राजकीय नेते इथे आहेत. कुटुंब तर आहेच त्यांचं आणि आता आपण ही जी सगळी मंडळी बघतो त्यांच्या कुटुंबातली त्यांच्या भगिनी आहेत, त्यांच्या काकी आहेत प्रतिभा पवार, यांच्याबद्दल आपल्याला अनुपमा मला बोलायचं नाही. मी माझ्या अजित पवारांचं 2019चं जे बंड होतं ह्याच्याबद्दल मला आवर्जून इथे सांगायचं की 2019ला त्याला तर बंड म्हणायचं किंवा अजित पवार तेव्हा त्यांनी जो पहाटेचा शपथविधी केला होता त्याच्यानंतर अजित पवार परत आले होते. त्यांना परत आणण्यामध्ये सगळ्यात मोठा जर कोणाचा आपण म्हणतो त्यात वाटा होता किंवा रोल होता तर तो काकी प्रतिभा पवार यांचा होता. म्हणजे अनेक जणांनी त्याच्यात तेव्हा तर्कवितर्क लावले की अजित पवार गेले, पहाटे शपथ घेतला, ते 72 तासात ते सरकार कोसळलं. 23 नोव्हेंबरला तो शपथविधी झाला आणि 26 तारखेला अजित पवार परत आले पक्षामध्ये. सकाळी एक बैठक झाली प्रफुल्ल पटेल यांच्या घरी, अवंतिया त्यांच्या बिल्डिंगमध्ये मलबार हिलला. त्या बैठकीला छगन भुजबळ, सुनील तटकरे ही मंडळी तिथे उपस्थित होती. पण त्याच्या आधी अजित पवार आपल्या काकींना जाऊन भेटले होते त्याच्या आधी आणि त्यांच्यामध्ये त्यांचा परत आणण्यामध्ये जो कुठला रोल होता त्यांना परत आणण्यामध्ये, तर अजित पवार कुठल्या राजकीय कारणासाठी परत आले किंवा अजित पवारांची काय डील झालं राजकीय, पवारांनी त्यांना परत आणलं, बंड मोडून काढलं वगैरे, हे फार नंतरच आहे. पण मी तेव्हा मी या गोष्टी फार जवळनं पत्रकार म्हणून कव्हर केल्यात. आणि म्हणजे त्यांचं प्रेम होतं, आदरयुक्त भीती, हे बॉन्डिंग मी सांगते. बॉन्डिंग काकींचं त्यांचं बॉन्डिंग, प्रतिभा पवारांचं अजित पवारांची सर्वात जास्त बॉन्डिंग होतं. कसं होतं, अजित पवारांचे वडील फार लवकर गेले. अजित पवारांनी आपल्या वडिलांचं छत्र त्यांच्या लवकर गमावलं. अजित पवारांचे वडील हे मुंबईमध्ये सिनेमात करिअर करायला आले होते. ते आर्ट डिरेक्शन टीममध्ये होते आणि व्ही शांताराम यांच्यासोबत काम करायचे अजित पवारांचे वडील. तर त्यांना तो मुंबईत होते आणि ते मुंबईतच तिथे राहत होते. पण वडील लवकर गेले आणि अजित पवारांचं बालपण बऱ्यापैकी आजोळला गेलं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तिकडे अजित पवार असायचे. नंतर
जसं ते टीनेज वगैरे असताना तेव्हा शरद पवारांची नेमकी राजकीय कारकीर्द बहरली. 78ला शरद पवार एकदम तरुण वयात मुख्यमंत्री झाले. मग ते काकांसोबत तिथे असायचे. म्हणजे अनेक जण जुनी माणसं तेव्हा सांगतील की जसं आपण म्हणतो राज ठाकरे बाळासाहेबांसोबत फिरायचे, बाळासाहेबांसोबत असायचे, तसे अजित पवार तिथे असायचे. म्हणजे तिथे बैठका असायच्या. म्हणजे अगदी तिथे आलेल्या माणसांना आवर्जून त्यांना अटेंड करणं, म्हणजे वेळ पडली त्यांना तिथे चहा पाणी विचारणं वगैरे, ही सगळी कामं तेव्हा अजित पवार करत होते. काकांना ऑब्झर्व करायचे तिथे. आणि सुप्रिया लहान होत्या. शरद पवारांचं एकच अपत्य. शरद पवारांनी त्या काळी एक त्यांना आदर्श म्हणून त्यांना पायंडा. तर तुम्ही बघितलं एक जुनी त्यांची मुलाखत दूरदर्शनवरती शरद पवार यांची, की त्यांना विचारला होता प्रश्न. जब्बार पटेलांनी घेतलेली मुलाखत होती की तुम्ही जनरली तेव्हा होतं की 2 अपत्य असावी, तुम्ही हम दो हमारे दो, तेव्हा सगळं सुरू होतं. पण तसं असताना त्यांनी एकच अपत्य ठेवलं, तीही मुलगी. जनरली राजकीय लोकांमध्ये असा एक समज असायचा, त्यात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या समाजातून शरद पवार मराठा कुटुंबांमध्ये मराठा लेगसी चालवण्यासाठी असं आपण बघायचो की मुलगा असावा, मुलगाचा राजकीय वारस असावा. तर एकतर सुप्रिया सुळे राजकारणात येणार नव्हत्या 2006 पर्यंत, जोपर्यंत आल्या नाही तोपर्यंत त्या येतील ह्याच्याबद्दल फक्त चर्चाच व्हायच्या. पण एक प्रकारे शरद पवारांनी तो आदर्श घातला की एकच अपत्य, तीही मुलगी, असं म्हणून त्यांनी त्यांची एकच कन्या होती. पण अजित पवारचा वावर घरामध्ये खूप जास्त तिथे असायचा. त्यामुळे एक अटॅचमेंट तयार झालं होतं प्रतिभा पवारांचं अजित पवार. त्यांना त्या आजही या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा एक मुलाचं आणि आईचं ज्या प्रकारे नातं असतं, ते नातं प्रतिभा पवारांचं आणि अजित पवारांचं नेहमी राहिलेलं आहे. त्यामुळे अजित पवारांना 2019मध्येच, म्हणजे अजित पवारांनी खरं मोठं पाऊल 2023ला उचललं. अजित पवार काकांच्या सावलीतून बाहेर जाणार हे नंतर त्याच्याबद्दल खूप चर्चा व्हायच्या. 2004लाच खरं तर ती पहिली टिणगी पडली होती. अजित पवारांनी तो मोठा निर्णय घेईपर्यंत 20 वर्ष उगवली की त्यांनी वेगळा होऊन आपला पक्ष केला. पण या सगळ्या काळामध्ये जर काका पुतण्याला एकत्र ठेवणारा कुठला फॅक्टर असेल तर तो सगळ्यात महत्त्वाचा होता प्रतिभा पवार. प्रतिभा पवारांनी त्यांना तिथे 2019 समजावून सांगून त्यांना परिवारात परत आणण्याचं जे काम केलं. अजित पवार सकाळी त्यांनी परत आले, ते त्यांनी निर्णय मागे घेतला, राजीनामा दिला फडणवीसांसोबत. ते 3 दिवसात सरकार कोसळलं आणि अजित पवार संध्याकाळी लगेच गाडी घेऊन, तेव्हा ते श्रीनिवास पवारांच्या घरीच थांबले होते. श्रीनिवास पवारांचं घर तिथेच अवंतीच्या बाजूला, म्हणजे वर्षा बंगल्यापासून आपण खाली उतरलो की बाजूला डाव्या साईडला एक बिल्डिंग आहे, तिकडे श्रीनिवास पवारांचं घर आहे, तिथे ते थांबले होते. तिकडून थेट ते गेले सिल्वर ओकला अजित पवार. आणि सिल्वर ओकला तिथे मग सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे तिथे होत्या आणि अजित पवार पुढच्या गेटने गेले. मग त्यांनी तिकडे आवाज दिला, मामा या बाजूला ये. आणि मग अजित पवार ते मीडियाचे कॅमेरे तिथे त्यांना डॉच करत तिकडे आतमध्ये गेले आणि सगळा परिवार एकत्रित एक प्रकारे आल्याचं चित्र त्या दिवशी दिसलं. फक्त हे महत्त्वाचं यासाठी कारण ज्या दिवशी अजित पवारांनी पहाटे शपथ घेतली, अनेकांना तो धक्का देणारी ती बाब होती की अजित पवारांनी असा सोबत जाऊन शपथ कशी घेतली. आणि तेव्हा महाविकास आघाडी सरकारचं बांधायचं काम सुरू होतं. आणि सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया होती, त्यांनी जसं काल डिव्हास्टेटेड अशी त्यांनी काल व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं, तसंच त्यांनी तेव्हा एक स्टेटस ठेवलं होतं की पार्टी अँड फॅमिली स्प्लिट, म्हणजे फक्त पक्षच फुटलेला नाही तर परिवार देखील फुटलेला, असं त्यांनी फार इमोशनल ती प्रतिक्रिया होती त्या काळातली त्यांची. त्यामुळे कालही त्यांची तशाच प्रकारे व्हॉट्सअप स्टेटसवर त्यांनी ती प्रतिक्रिया दिली होती. आणि या सगळ्या गोष्टी आज आवर्जून इथे आठवाव्या लागतील कारण अजित पवारांचा